स्वप्नांना दे पंख नवे, घराला दे रूप नवे। लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास 35% डिस्काउंट। सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बाचुळकर फर्निचर। कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शारंगधर देशमुख यांची आज विशेष बैठकीत निवड करण्यात आली। देशमुख हे स्थायी समितीचे 42वे सभापती ठरले। त्यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला। राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील, महापौर सरिता मोरे, सौ प्रतिमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देशमुख यांनी कार्यालयीन प्रवेश केला। यानंतर त्यांनी लाईव्ह मराठीशी विशेष बातचीत केली। आज झालेल्या निवडीसंदर्भात प्रथमतः मी माझ्या आघाडीचे नेते, माझ्या स्थायी समितीचे सर्व सदस्य व माझ्या आघाडीतील सर्वच नगरसेवक नगरसेविका यांचे प्रथमतः मी आभार मानतो। त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे आज हा माझा विजय आहे। पंटी साहेब, मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्य नेहमीच मला राहिलेलं आहे। येणाऱ्या पुढील वर्षात प्रथमतः जी कामं पूर्ण झालेली नाहीत त्या कामांच्याकडे विशेष लक्ष देणे प्रथमतः गरजेचे आहे। राज्य युती शासनाच्या काळात त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे असेल किंवा त्यांची देण्याची भावना नसल्यामुळे कोल्हापूर शहराला अत्यल्प निधी प्राप्त झालेला आहे। परंतु आम्ही महापालिकेच्या उत्पन्नातून जास्तीत जास्त जेवढी कामं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा करीनच। त्याचबरोबर आमचे कोल्हापूर शहराचे पालकमंत्री यांना माझे आव्हान आहे की त्यांनी राजकीय दृष्टिकोन न बघता कोल्हापूर जनतेचा विचार करावा। तर शहरासाठी आता राहिलेल्या 10 महिन्यात तरी गेली 4 वर्ष तिने अशीच घालवली, शेवटच्या वर्षी तरी त्यांनी कोल्हापूर शहरासाठी विशेष निधी द्यावा एवढी माझी त्यांना विनंती आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह संदीप शिरगुप्पे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।